नाही तोपर्यंत जनतेला हा मार सहन करावा लागेल. समुद्राखालून आता मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल. पाईपलाईन कुठनं टाकायची ते बघण्यासाठी त्यांना पाहावं लागेल ना. त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराण बरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर देशात इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही. चीन बरोबर तुमचे संबंध नाहीत. नेपाळ तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही कोणाच्या समुद्रमार्गातून ही पाईपलाईन टाकणार आहात हे आम्हाला सांगावं लागेल. सर्वसामान्य जनतेचा आवाज हा विरोधी पक्ष मानला जातो. आम्ही आहोत ना. मग विरोधी पक्ष आम्ही आहोत. आम्हीच आहोत. विरोधी पक्षच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच आहे. काल किती मोठं आंदोलन झालं आपण पाहिलं असेल. समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे त्याच्यामध्ये सहभागी होते. ठिकठिकाणी जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत. मीडियाने दाखवायला पाहिजे. आम्हीच आवाज आहोत. आता भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतायत किंवा ज्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणत्या मार्गानं इंधन मिळते मला माहीत नाही. फक्त भाजपचं कार्ड दाखवा आणि इंधन मिळवा असं असेल तर ते गप्प बसतील. पण हजारो लाखो जनता जी आहे ती त्रस्त आहे. शेतकरी त्रस्त आहे. कामगार वर्ग मध्यमवर्गीय त्रस्त आहे. काल विमानतळावरती एक आंदोलन झालं. कोणी केलं? आणि दिवसभर मुंबईचं विमानतळ हे बेशिस्त आणि बंद अवस्थेत होतं. अनेक विमानं रद्द झाली. लोकांचे हाल झाले. विमानतळावरही झालंय का? कोणी केलं हे? भारतीय जनता पक्षाने काल विमानतळावर संप घडवला. का घडवला? विमानतळावर शिवसेनेच्या संघटना आहेत. कधीही प्रवाशांना त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलन शिवसेनेने केलं नाही. पण विमानतळावरती अडाणीची मालकी झाल्यानंतर तिथे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष आहे स्वतः जातात. कामगारांना धमक्या देतात. कामगारांकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून घेतात. युनियनचे त्यांच्या पोलिसांना फोन करतात एअरपोर्टच्या आणि इतर युनियनच्या लोकांना तुरुंगात टाका सांगतात. हे रवींद्र चव्हाण करतात. त्यांना वाटते कणकवली कुडाळ आहे का हे? आणि त्याच कामगारांना त्यांनी काल संप करायला लावला आणि हजारो प्रवाशांचे काल दिवसभरात हाल झाले. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती. जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे तिथे तुम्ही डिस्टर्बन्स म्हणजे गैरव्यवस्थापन होईल असं करू नका. त्याच्यामध्ये इस्पितळा संप करू नका. हॉटेल जी मोठी आहेत पंचतारांकित परदेशी गेस्ट तिकडे येतात तिथे संप करण्याचं टाळा. विमानतळांसारख्या ठिकाणी रेल्वे शक्यतो टाळा. लोकांना त्रास होतो. सरकार कोणाचं अडाणीचं आहे ना विमानतळावर. मग तुम्ही संप करून लोकांना का वेठीस धरताय मिस्टर रवींद्र चव्हाण? हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं काम आहे का? स्वतः जाऊन फॉर्म भरून घ्यायचे जबरदस्तीनं, धमक्या द्यायच्या? ठीक आहे, सत्ता आहे. जाईल ना तुमची सत्ता केव्हा तरी. तुम्ही का अमरपट्ट्या घेऊन आलात का? कामगारांच्या मागण्या न्याय्य आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी शिवसेनेने पण त्या विषयावर परवा मोर्चा काढला होता शांतपणे. तुम्ही विमानतळावरती गोंधळ घालताय, लोकांना त्रास देत आहे का? कुठला प्रकार आहे? देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे. हा तुम्ही जनतेचे नेते आहात ना. हा त्रास जो लोकांना तुमचे लोक देत आहेत रवींद्र चव्हाण सारखे, हा तुम्हाला मान्य आहे का? काहीतरी माणुसकी आणि शिस्त ठेवा राजकारणामध्ये. दोन मराठीतले महत्त्वाचे विषय आहेत. तुमच्या पक्षाचे 2 खासदार, एक नागेश अष्टीकर पाटील काल उपमुख्यमंत्र्यांना भेटले, निधी आणि मतदारसंघातली कामं, आणि काल राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना असे खासदार शिवसेना शिंदे गटाच्या का असतं ऑपरेशन टायगर वगैरे? कोण टायगर आहे? नाही, तुम्ही टायगर कोणाला म्हणताय? बघा, ऑपरेशन टायगर वगैरे ही नावं आहेत ना, ही
ही ऑपरेशन ही मिलिटरीचे ऑपरेशन्स असतात, ती लफंगेगिरीचे ऑपरेशन नसतात. चोऱ्या माऱ्या तोडफोड. नागेश अष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे. वारंवार ते आमच्याशी चर्चा करतायत. ते हतबल आहे. अनेक खासदार मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे मतदारसंघातली कामं जी लोकांनी निवडून दिलेले आमचे आमदार खासदार आहेत करायचीच नाहीत. ही कोणती लोकशाही? हे कोणते संविधान? नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, सर्व खासदार तुमचे आहेत. देवेंद्र फडणवीस तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे. लक्षात घ्या, फक्त भाजपच्या 10-20 खासदारांपुरते तुम्ही नाही आहात. तुम्ही या राज्याचं नेतृत्व करताय. या राज्याचा विकास व्हायला पाहिजे. जो भाग विरोधी पक्षाने जिंकलेला आहे तिथे विकास करायचा नाही. हे कोणतं धोरण आहे तुमचं? हे माझं देवेंद्र फडणवीस यांना माझं सरळ आव्हान आहे की तुम्हाला हे मनाला पटतंय का? बसा आणि चर्चा करा विरोधी पक्षाशी या विषयावर. काय चाललंय महाराष्ट्रात? तुमच्याच राज्यामध्ये नीटचा